असा डेकोरम आहे, असं काहीतरी केल्या गेलं की गावातील सगळी प्रतिष्ठित आणि महत्त्वाची लोक एका स्टेजवर बोलावल्यानंतर असं काय सांगावं तुम्हाला की जे तुम्ही पहिले ऐकलेलं नाही. तर मला वाटलं की ह्या गोष्टीची सुरुवात कुठून करावी, काय बोलावं. मगापासून मी तेच विचार करतोय. स्टेजवर किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या ह्याच्यावर बोलायची सवय नसल्यामुळं मला हृदयाची गती 140 झाल्यासारखी वाटली. कसं आमचं डॉक्टरांचं कसं असते, एक छोटासा ओपीडी असते, ते 2 पेशंट बसवायचं तेवढ्याशीच बोलायची सवय असते. म्हटलं हे असंच काहीसं होत असेल जेव्हा ते ड्रग घेतल्या जात असेल आणि त्यांनी कॉन्फिडन्स वाढत असेल, ओपननेस, लोकांशी बोलायची भावना वाढून जाते. हेच आपण त्या व्हिडिओत बोलतोय. अच्छा, म्हणजे मी सांगायचा हा प्रयत्न करतोय की जे रेजिस्टन्स असतं तुम्हाला एकमेकांशी बोलण्यात, ते त्या ड्रगमुळे सोपं होऊन जातं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी मला या जागी सांगायच्या आहेत की का आपण कुठल्याही ड्रग्सच्या अडिक्ट होतो किंवा का आपण त्या ड्रग्सच्या आहारी जातो. मला वाटतं मी बोलताना मी काहीसं सांगतो आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर हे आपण एकत्रित घेऊया, म्हणजे कन्व्हर्सेशन होईल. कारण की त्या ड्रगला घेऊन बरेचसे प्रश्न तुम्हाला मला बोलता बोलता पडतील. तर मला मी काही सांगतो, काही प्रश्न तुम्ही विचारा, हे आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. म्हणजे माझा कॉन्फिडन्स जरा बरा राहील आणि प्रश्नांची पण उत्तरं आत्ताच देता येईल. मी थोडंसं लांबवलं. तर सगळ्यात पहिले समजून घ्या की हा ड्रग आहे काय आणि हा आपल्यात आता कसा आला. मी बुधराणीला 2013ला ऍडमिशन घेतली होती. माझी पहिलीच पोस्टिंग ICU मध्ये होती. ICU मध्ये तिथे 25 बेडचं ICU होतं त्यावेळेस. 3 डॉक्टर असायचे. 25 बेडचं ICU 3 डॉक्टरांना पाहणं शक्य नसायचं. म्हणून काय करायचे लोक, ट्रायज करायचे. ट्रायज म्हणजे काय की कॉम्प्लिकेटेड पेशंट पहिले बघू, आपल्या हिश्श्याला किती आले, 8 आले ना, त्याच्यातले कॉम्प्लिकेटेड पहिले पाहायचे आणि सोपेवाले नंतर बघू. असा माणूस जे इम्पॉर्टंट आहे ते पहिले पाहायचे. तिथे मला एक मुलगा दिसला, एकदम ज्याला दाढी मिशा नाही, 15 वर्षाचा पोरगा. अशा थोड्या थोड्या मिशा आल्या असतील, इथे एकही नाही तसा. तर याच्यासारखं करायचे. तर मी म्हटलं ह्याला काय झालंय. आपण सहज फाईल लुक ओव्हर करतो. मी जस्ट फाईल पलटली आणि त्याचा ॲड्रेस दिसला मुक्तांगण. 16 वर्षाचा पोरगा मुक्तांगणमध्ये काय करते. ठीक आहे म्हटलं, इंटरेस्टिंग आहे, नंतर याच्याशी बोलू. माझं सगळं काम संपवलं. 8 वाजता ड्युटी चालू झाली. 12:30 वाजताच्या दरम्यान माझं सगळं बाकीचं संपलं की काय जाऊन बसलो आणि सहज त्याला चिडवायसाठी मी गेलो होतो. हे काय करते, बरं झालं हे रात्रभर आपला वेळ निघून जाईल याच्याशी बोलताय. त्याला विचारलं तू मुक्तांगणला काय करतो. त्यांनी जी मला 2013ला जे सांगितलं होतं ते तुम्हाला सांग. आणि काही नाही सर, मी थोडेसे ड्रग्स घेतले होते म्हणून असं झालं. ड्रग्स काय ड्रग्स म्हणजे त्यावेळेस इथपासून 2013 म्हणजे 8-10 वर्ष पहिले खूप इंटरेस्टिंग टॉपिक होता. कारण तो पिक्चरमध्ये दिसायचा ना, कोणीतरी ओढतोय काय करतोय. मी त्याचा ॲड्रेस बघायचा प्रयत्न केला. कुठला आहेस तू. मी जळगावचा आहे. जळगावला ड्रग भेटतात. तो इंटरेस्टिंगली मला सांगायला लागला की जळगावचं फॅक्टरी आहे ड्रग्स. तुम्हाला पकडलेली माहिती नाही का. माहिती मला मग सांग यार अजून. आता त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला. तो परत सांगितला की आमच्याकडे MD नावाचा ड्रग मिळतो आणि हिरोईन कोकेन. आता मला एक्झॅक्ट आठवते काय ड्रग होता तो, पण हाच होता. तर म्हणे ते आमच्याकडे रॅम्पट मिळतं म्हणे, आम्ही बऱ्यापैकी घेतो, आमच्याकडे फॅक्टरीज आहे म्हणे. मला माहिती नाही वाटतं. म्हणजे मी त्याला चिडवायला गेलो होतो, तो मला चिडवत होता. मग मी अजून बोलायचा प्रयत्न केला. मला सांगत केलं की आम्ही 6 जण आहे. मग मला वाटलं हा खूप श्रीमंत घरचा असेल. तो एक नर्सचा मुलगा. मग तो म्हणे की आम्ही 6 जण मित्र आहेत. आम्ही कोणी 5,000 काय 5-6 हजार काहीतरी लागतात. प्रत्येक जण आठवड्यात आणणे ते 5,000 त्याची जबाबदारी आहे. कोणी लॉक टेबल विकत घेतोय, कोणी काय विकत घेतोय, असे ते तेवढे पैसे आणायचे. सगळ्यांनी मिळून तो ड्रग्स करायचा आणि त्याच्यातच राहायचं असं. म्हटलं तुम्ही मग पैसे ठीक आहे मॅनेज झालं, मग पकडल्या कसा केला. तर मग एक दिवस जास्त घेण्यात आलं. एकाला फिट येऊन गेली.
फिट आली, नाकातलं रक्तच थांबत नाही. म्हणून मग दवाखान्यात नेलं, त्याला फिट आल्यामुळे डॉक्टरांनी विचारपूस केली आणि मग माहीत झालं. नाही तर हे मस्त चाललं होतं म्हणजे सर आमचं 8-10 महिने आम्ही मग छान ते घेतलं की बरं वाटायचं असं. हे शॉकिंग आहे. 2013 पण आज आपल्याकडे एवढं MDM सर म्हणत होते की हे रिसेंट आहे. नाही सर, रिसेंट नाही आहे, तेव्हापासून आहे. आपल्याकडे आता आहे. कारण कदाचित आपलं जे इन्व्हायरमेंट आहे, आपल्या गावाचं जे इन्व्हायरमेंट आहे, त्यांनी आजपर्यंत ते आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. मुंबईत त्याच्याही पहिले असेल किंवा ते त्यावेळेस पसरत नाही. तर हे मला हे सांगायचं, हे ड्रग्स होते आपल्यात, फक्त आपल्यापर्यंत पोहोचले नव्हते. ह्या ड्रग्सची सुरुवात एक रक्त गोठायचं औषध शोधत होती एक कंपनी. तिला अग्रेसिव्हली शोधायचा प्रयत्न करत होते. रक्त गोठायचं औषध शोधता शोधता त्याचा साईड इफेक्ट म्हणून एक ड्रग सापडलं, त्याचं नाव MDMA. त्यांनी ते बाजूला करून टाकलं, याला नंतर बघू असं, पण पेटंट करून टाकलं. तर 1960 पर्यंत हे ड्रग पेटंटेड होतं, म्हणून मार्केटला अवेलेबल असतं. त्याच्यामुळे जसं ते 1960 मध्ये पेटंट केलं त्याचं, तसं ते प्रत्येकाला बनवायचा अधिकार मिळाला, तो बनवायला लागले. त्याच्यानंतर ते रॅम्पंट. पण त्या ड्रग्सचा यूज काय करावा? कुठलाही ड्रग म्हणजे औषधच आहे. कुठल्याही ड्रग्सचा यूज काय करावा, तर ह्याच्यावर संशोधन सुरू झालं. शाशा शॅल्गन नावाचा एक व्यक्ती होता, ज्याने या ड्रग्सचा शोध लावला. त्यानंतर काय झालं की ह्या ड्रग्सचा कुठे वापर करावा ह्याचं संशोधन करत होते. त्याच वेळेस अमेरिकेत व्हिएतनाम वॉर झाला. तर त्यांच्याकडे वॉर व्हिक्टिम्स म्हणजे ज्यांनी वॉरमधून आले त्यांना ते दृश्य आठवायची, थोडे वॉरबद्दल आठवलं की खडखड व्हायची, घाबरायचे. तसेच रेप व्हिक्टिम्स म्हणजे ज्यांचं असं काही घडलं आहे, त्यांना परत रिससिटेट करायला, परत आयुष्यात परत आणण्यासाठी खूप प्रयत्न चालू होते त्यावेळेस. आणि नेमकं ह्या ड्रगचं पेटंट संपलं. मग ह्याचा त्यावेळेस तर एकच औषध अवेलेबल होतं, ते झोपेचं औषध जे होतं. यांनी म्हणजे एखाद्या वॉर व्हिक्टीमनी जर त्याला जुनं आठवायला लागलं, हातपाय गळून जायचे त्याचे, बॉम्बस्फोट आठवायचे, तर हे जेव्हा त्यांना आठवायचे त्यावेळेस झोपेची औषधं दिल्या जायची, एवढंच करायचे. मग काही सायंटिस्टनी प्रयत्न केला की हे औषध देऊ. त्यांनी हे औषध दिलं. त्यावेळेस ते जे सफरर्स होते, जे व्हिक्टिम्स होते, त्यांनी ते औषधं घेऊन प्रयत्न करून बघितला परत त्या स्टेटमध्ये जायचं, तर ते त्यांना त्याचा फायदा व्हायचा. तर ह्या आजाराला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा ॲक्सिडेंट झाला की आपण त्या स्पॉटला जायला घाबरतो, तर ह्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. तिथे गेलं की परत तसाच त्रास होणे असं घडायला लागलं. तर त्या गोष्टीच्या ट्रीटमेंटमध्ये ह्या औषधाचा रॅम्पंट वापर केला गेला, खूप वापर केला गेला. आणि त्याच्यामुळे ती लोक रिहॅबिलिटेट व्हायला लागली. पण जसं त्याचा यूज वाढायला लागला, ते कंट्रोल डोजमध्ये दिल्या गेलं. जसा त्याचा यूज वाढायला लागला, म्हणजे ते ॲक्च्युली कुठलंही स्ट्रेस आलं की ते औषध दिलं की ते स्ट्रेस कमी होऊन जायचं. त्याच्यानंतर तो 10-20 वर्ष चालला आणि नंतर त्या औषधाचा वापर कमी झाला. आणि पर्टिक्युलरली ह्याच गोष्टीसाठी तो औषध वापरले गेले. आजकालच्या काळात जर विचार केला गेला तर स्ट्रेस हा इतका जास्त वाढला आहे की त्याचं सोल्युशन असंच काहीसं शोधलं जाणार आहे. तो ड्रग घेतल्यावर प्रत्येकाचा स्ट्रेस इमिजिएटली कमी होतो आणि त्यामुळं आपल्याकडं तो आता प्रमाण वाढत आहे. जसं आपल्याकडे ताणतणावाचं प्रमाण वाढलं आहे, तसं त्या औषधांचं, त्या ड्रग्सचं, त्याचं सोल्युशन शोधण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणून तो ड्रग आजकाल आपल्याकडं जास्त वापरतो. आता हे झालं त्या ड्रग्सच्या इतिहासाबद्दल. आता तो ड्रग करतो काय तुमच्या शरीरात गेल्यावर याच्याबद्दल समजून. आपण जेव्हा तो ड्रग सेवन करतो त्याच्यानंतर तुमच्या मेंदूत एक सेरोटोनिन नावाचा हार्मोन असतो. सेरोटोनिन म्हणजे एक हॅपी हार्मोन आहे, डोपामाइनचा रिसेप्टर. डोपामाइन आणि सेरोटोनिन सोबतच लागतात. आजकाल म्हणतात ना डोपामाइन किक पाहिजे, डोपामाइन किक पाहिजे. म्हणजे तर
जेव्हा जेव्हा तुम्ही तो ड्रग सेवन करता तेव्हा तेव्हा तुमच्या मेंदूतलं सेरोटोनिन नावाचं हार्मोन वाढतं आणि ते एक फॉल्स फिलिंग देतं की तुम्ही आता खुश आहात. तर कधी कधी हे इतकं जास्त वाढतं की तुमचं खूपच जास्त खुश होऊन जाता, तुम्ही हॅपी होऊन जाता आणि हे ट्रान्झिएंट असतं. जसा हा पिरियड निघून गेला तसं ते सेरोटोनिन ब्लड आणि ब्रेनमधून इमिजिएटली चाललं जातं आणि तुम्ही लगेचच रेस्टलेस, हायपर ॲक्टिव्ह आणि अँशियस व्हायला लागतात, चिंतित व्हायला लागतात. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अचानक काय झालं म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांना खूप त्रास होतो, रेस्टलेस होतात, झोप येत नाही, पाल्पिटेशन्स होतात आणि अशा अवस्थेत बऱ्याचदा आपल्याला आजकालची तरुण मंडळी हॉस्पिटलला सापडतात, जे दुःखद आहे पण सत्य आहे. तर जे सर तुम्ही पंढरपूर वारीबद्दल जे म्हणत होते ते एक प्रकारे तिथे जाऊन लोकांना जे प्रसन्न वातावरण आणि ते सगळं मिळतं त्याच्यामुळे मेंदूतलं सेरोटोनिनच सिक्रेट होतं आणि ते एक प्रकारे नॅचरल वे आहे ते सेरोटोनिन मिळवायचं. पंढरपूरची वारी म्हणा, स्पोर्ट्स म्हणा, एखादी ॲक्टिव्हिटी म्हणा, पुस्तक वाचन म्हणा, आपल्याकडे यात्रा म्हणा, तर ह्या गोष्टी त्या नॅचरली मिळवायच्या गोष्टी होत्या, ज्या आता आपण बायपास करून सिंथेटिक गोष्टींवर येऊन असे काहीतरी ड्रग सेवन करून ते जास्त प्रमाणात मिळवायचा प्रयत्न करतो. असं समजा की हॅपीनेस एकदम लोन सारखं घेऊन टाकतो आपण, मग नंतर त्याची EMI देत जातो. हे औषधांचे साईड इफेक्ट. आता ह्या औषधाची होणारी मुख्य साईड इफेक्ट मी जस्ट नोटीस करून देतो. ह्याच्यात 2 साईड इफेक्ट आहेत, एक आहे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट आणि एक दुसरा आहे लॉंग टर्म साईड इफेक्ट. कुठल्याही ड्रग बाबतीत हेच आहे. शॉर्ट टर्म साईड इफेक्टमध्ये इन्सोमनिया म्हणजे झोप नाही, रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता वाटणे, ट्रेमर्स हातपाय हलणे, झोप न येणे आणि कंटिन्युअस अँशियस राहणे, घाबरत राहणे, हे याचे मेजर शॉर्ट टर्म साईड इफेक्ट आहेत, जे तात्पुरते बरे करून ह्याला रिस्टोर केल्या जाऊ शकतात. दुसरे त्याच्याशी रिलेटेड लॉंग टर्म साईड इफेक्ट आहेत. लॉंग टर्म साईड इफेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं साईड इफेक्ट आहे ड्रग डिपेंडन्सी. असं होऊन जातं की माणूस खुश राहायसाठी त्या औषधावर डिपेंड होऊन जातो. जसं तुम्ही बघत असाल आपली वयोवृद्ध मंडळी कधीच वारी सोडत नाही, कारण ते तिथे त्यांना सेरोटोनिन मिळतं. त्या मेंदूला नॅचरली हॅपी करायची जागा आहे, स्वतःला रिस्टोर करायची जागा आहे. तसं ह्या ड्रगमुळं त्याच्या 10 पट जास्त इफेक्ट आल्यामुळं माणूस त्याच्यावर डिपेंड होऊन जातं. त्याला दुसरी कुठलीच खुशी वाटत नाही, दुसरा कुठलाच आनंद वाटत नाही. त्याला वाटतं की ते घेतल्यानंतर जो आनंद आहे तो अनुभव विसरू शकत नाही. म्हणून वारंवार ते त्याच्याकडे जाणं, ते औषध घेणं. जर समजा मी आज 5 ग्राम MD किंवा कुठलाही ड्रग घेतोय, त्याचा उद्या 7 ग्राम लागतो, परवा 10 ग्राम लागतो, परवा 15 ग्राम लागतो, त्याच्यानंतर 20 ग्राम घेऊन पण तो इफेक्ट येत नाही. त्याला म्हणजे ड्रग चेसिंग, म्हणजे आपण त्याला तो आनंद शोधायसाठी ड्रगचा डोस वाढवत जातो, तो इफेक्ट येत नाही आणि साईड इफेक्ट जोरात. अशा वेळेस माणसाची जी अवस्था होते त्याला कुठेही चैन पडत नाही, खुशी मिळत नाही आणि जीवन हे लिस्टलेस, नमलेस आणि निरर्थक वाटायला लागतं. असं ह्या ड्रगचा लॉंग टर्म मेजर साईड इफेक्ट. दुसरा एक साईड इफेक्ट आहे, त्याला म्हणतात सेरोटोनिन सिंड्रोम. गरजेपेक्षा जास्त जर सेरोटोनिन वाढलं तुमच्या मेंदू तर खूप जास्त ताप येतो, 106 डिग्रीच्या पेक्षा जास्त इमिजिएटली होतो आणि त्या सेरोटोनिनला थांबवायसाठी प्रॉपर व्हेंटिलेटरवर ICUs लागत. हा दुसरा मेजर लॉंग टर्म साईड इफेक्ट आहे त्याचा. तिसरा मेजर साईड इफेक्ट तुम्ही जे डिप्रेशन, लॉंग टर्म डिप्रेशन हा त्याच्यातला तिसरा आणि महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे. जेव्हा तुम्ही इतकं ड्रग घेतलेलं असतं वर्षानुवर्ष, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वरत आणायला म्हणजे अगदी अशक्य होऊन जातं, अशा स्टेजला आपण चालू जातो. लॉंग टर्म डिप्रेशन, आयुष्यभर गोळ्या,
असा काहीसा इफेक्ट होऊन जातो. चौथा मेजर साईड इफेक्ट आहे झोप. झोप ही माणसासाठी इतकी आवश्यक आहे, तुमच्या मसल्स रिस्टोरेशनसाठी, तुमचं मेंदू आर्किटेक्चर बरोबर करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी परमनंटली डिस्टर्ब होत जातात. असे त्याचे मेजर साईड इफेक्ट आहेत. एक मी सकाळपासून त्याच्याबद्दल वाचायचा प्रयत्न करतो. त्याच्यात मी पोर्तुगाल लोकांची स्टडी वाचली. मी जस्ट तुम्हाला हायलाईट करून देऊ इच्छित होती. मागील काळात युरोपमध्ये जे पोर्तुगाल नावाचा भाग आहे, तिथे 1% लोक हिरोईन युजर्स होते. एखाद्या देशात 1% लोक जर हिरोईन म्हणजे ड्रग घ्यायचे, 1% लोक जर एखाद्या देशात ड्रग्स घेत असतील, तर त्या देशाचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की आता ह्या ड्रग्सपासून आपल्या देशाला वाचवायचं कसं. तर त्यांनी त्यावेळेस काही स्ट्रॅटर्जीज वापरल्या. त्या तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो, कारण आपल्याला त्या आपल्या भागात करायच्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी 15 वर्षानंतर म्हणजे 1932चा काळ होता, म्हणजे 32च्या काळामध्ये त्यांच्याकडे 1% देश हा हिरोईन घ्यायचा. हिरोईन इंजेक्शन्समुळे घ्यावं लागायचं, त्याच्यामुळे HIV पण प्रमाण त्यांच्याकडे खूप जास्त होतं. आणि तिथनं 15 वर्षानंतर ह्याचं प्रमाण 50% केलं होतं त्यांनी. कसं हे वाचायचा प्रयत्न करत होतो मी, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं त्यांनी डिक्रिमिनलायझेशन केलं. आता डिक्रिमिनलायझेशन म्हणजे काय की जर त्यांच्याकडे कुणी ड्रग अडिक्ट दिसलं किंवा कोणी ड्रग्स घेतंय हे जर दिसलं, तर त्याच्याकडे राग द्वेष या भावनेनं न बघता, किंवा हा कोणी क्रिमिनल आहे, आणि काय जनरली ड्रग्स हे क्रिमिनल लॉबीतच पॉप्युलर होते, आता ती आपल्यामध्ये झाली आहे, तर त्याच्याकडे कुठल्याही त्या अँगलनी न बघता सगळ्या समाजाने सगळ्या देशाने मिळून ठरवायचं की ह्या व्यक्तीला मी रिहॅबमध्ये पाठवेल, ह्याला मदतीची गरज आहे. आणि तसे मदतीचे केंद्र त्यांनी जागोजागी बनवले. म्हणजे उदाहरण मला द्यायचं असं झालं तर, पहिला टप्पा त्यांनी केला की जी शाळेतली जाणारी मुलं आहेत त्यांना एज्युकेट केलं की का हे ड्रग्स घ्यायचे नाही. प्रत्येक जागोजागी त्यांनी प्रत्येक लहान मुलांना, यंग व्यक्तीला, प्रत्येकाला समजून सांगितलं की या ड्रग्सपासून होणारे साईड इफेक्ट आहेत जे आपण आज करतो. असं लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत त्यांनी एज्युकेशन दिलं की काय ड्रग्सचा साईड इफेक्ट होतो, काय का नाही घ्यायचं आहे ते. आणि त्यानंतर जर आपल्याला एखादा समाजात व्यक्ती सापडला की ज्याने ते ड्रग घेतलाय, तर सगळे मिळून त्याला मदतीचा हात द्यायचे, मित्रासारखं त्याच्याशी वागायचे. असं नाही करायचे की हा ड्रग घेतो मग याने बघा ते काय वाया गेलेलं करूया, असं नसेल, असे करायचे नाही. तर ते त्याला घेऊन सगळे मिळून, म्हणजे जे कोणी येतात त्याच्या जवळची लोक, ते त्याला घेऊन जायची, त्याची काउन्सिलिंग करून आणायची, त्याची काउन्सिलिंग करून त्याला ड्रग सोडायला प्रवृत्त करायची. त्यानंतर जो एकदमच जास्त एवढं करून पण जर तो ड्रग घेत असेल, तर त्याला रिहॅबिलिटेशन सेंटर, रिहॅबमध्ये नेऊन भरती करायची आणि त्याचं ड्रग सुटेल याच्यासाठी पूर्ण समाज प्रयत्न करायचा. त्याला कुठल्याही क्रिमिनल ह्या दृष्टिकोनातून न बघता त्याला मदत करायचा प्रयत्न करायचा. एक्झॅक्टली हेच करायची गरज आहे आपल्याला आपल्या अराउंड. जर आपल्याला लक्षात येते की कोणतरी घेतंय, तर त्याला स्पष्ट विचारायचं, घेतोय का, मी तुझी मदत करतो, मी तुला काउन्सिलिंग सेंटरला नेतो. त्याला काउन्सिलिंग सेंटरपर्यंत न्यायचं, प्रत्येकाने त्याला न्यायचं, त्याला समजून सांगायचं. त्याच्यावर जसं हे पियर प्रेशरमध्ये घेतल्या जाते म्हणतात, म्हणजे जसं सगळे मित्र त्याला प्रेशराईज करतात की घेऊन बघ काय होतं, घेऊन बघ काय होतं, तसं पियर प्रेशर त्यांनी क्रिएट केलं की तो सोडेल कसं. आपल्याला हे करायची गरज आहे. जर आपल्याला हे औषध ड्रग्सपासून आपलं भविष्य, आपलं पुढची पिढी जर वाचवायची असेल तर, आणि जी लोक त्याच्याशी एक्स्ट्रीमली अडिक्टेड होती त्यांनी रिहॅबपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. हे आपल्याला गावोगावी करायचं आहे, तेव्हा आपण हा ड्रगपासून सुटू शकू, ह्या ड्रगच्या विळख्यातून सुटू शकू. धन्यवाद. मी हे शॉर्टमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. जर कोणाला ह्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं घेतो. आपल्या परिसरातले किती पेशंट तुमच्याकडे उपचारासाठी येत होते? पेशंट उपचारासाठी किती येत होते आपल्या परिसरात? आपल्या परिसरातले तुमच्याकडं पेशंट म्हणून आलेले लोक आहेत का, संख्या?
आपल्या परिसरातून पेशंट असू शकतील, पण कोणीही मला समोरून सांगत नाही की मी ते औषध घेतलंय, मला ओळखावं लागतं. आता लक्षात घ्या, जर कोणी प्राइस काय असेल तर आता जर कोणी 2,000-2,500, 3,000, 5,000 अशी जर कोणी घेत असेल तर तो गरीब घरचा आहे का? तो पॉवरफुल घेतो. तो समोरून नाही, लक्षात घ्या, आमचे चॅलेंजेस पण लक्षात घ्या की तो काही साध्या घरचा माणूस नाही. त्याच्यासाठी येणारे फोन काही साध्या घरचे नाही. मला समोरून ती नावं कदाचित नाही सांगता येतील, कारण मला हेच म्हणावं लागणार आहे की त्यांनी मला सांगितलंच नाही मी औषध घेतो. नाही, म्हणूनच मी त्यांना सांगतोय की आमच्या अडचणी समजून घ्या तुम्ही. पण मला याच भाषेत बोलता येणार आणि मला संशय आहे की घेतलं असावं आणि आपल्या भागात ते रॅम्पंट आहे. अजून काही प्रश्न? रिहॅब मधून माणूस हे एक सगळ्यात महत्वाचं की त्याला कधी आपण म्हणू की त्यांनी आता म्हणजे ड्रग अडिक्ट नाही आहे किंवा ड्रग सोडले. जेव्हा 2 वर्ष कम्प्लीट अब्सेंटिझम ऑफ ड्रग असतं त्यावेळेस त्याला म्हणतात की यांनी ड्रग्स घेणं सोडलं. रिहॅब हे जवळपास 6 महिन्याचा पिरियड असतो. त्याच्यानंतर मेंटेनन्स फेज असतो. तो जवळपास 2 वर्ष जेव्हा घेत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा ड्रग अडिक्शन पासून मुक्त झाला. तर रिहॅब तेवढा करणं आवश्यक आहे. आता डॉक्टरांनी जे सांगितलं, योगा किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून तो परावृत्त होऊ शकतो का? मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची प्रवृत्ती आहे. आपण जन्मलो आहे त्याला इनेट बॉर्न गोष्ट म्हणतात. म्हणजे इनेट म्हणजे आपण याच्यासोबतच जन्मलो आहे की आपल्याला काही दिवसानंतर किंवा काही आठवड्यानंतर अल्टर्ड सेन्सोरियम लागतो. आता याचा काय अर्थ होतो व्यवस्थित सांगतो. म्हणजे अल्टर्ड सेन्सोरियम म्हणजे आता ही माझी जी कॉन्शियसनेस आहे की तुम्ही बोलताय मी ऐकतोय, तुम्ही बोलताय मी ऐकतोय, ही अलर्टनेस आहे. आपण ही कॉन्स्टंटली असंच ठेवू शकत नाही. याला कुठेतरी अल्टर करायची गरज असते काही पिरियडसाठी. ही आपल्याला नॅचरली मिळालेली ॲबिलिटी, त्याचाच दुष्परिणाम ड्रग आहे. जसं आपण ड्रग घेतो तसं ती आपण आपलं कॉन्शियसनेस सोडतो आणि दुसऱ्या कॉन्शियसनेसमध्ये जाऊन परत येतो. तेच लोक अल्कोहोलशी रिलेटेड करतात. त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घेत आहे. आपण जन्मलोच असं आहे या ॲबिलिटीला घेऊन आपल्याला ते लागतं. तुम्ही ते लहान मूल पाहिलं का? ते असं मान हलवतं जोरजोरात आणि पडतं चक्करी. किंवा आपल्याकडे फुगडी खेळतात, फार फास्ट खेळतात, फिरतात आणि पडतात. कारण की मनुष्याच्या ब्रेनला अल्टर्ड सेन्सोरियमची गरज असते काही काळासाठी, म्हणून ते डिफाईन आहे. तसंच आपण जेव्हा योगा करतो तेव्हा 2 मिनिटं ध्यान काय जे काही पिरियड करत असतो ते मिनिटं ध्यानमग्न होऊन आपण आपला सेन्सोरियम सोडून देवाशी कनेक्ट व्हायला प्रयत्न करतो किंवा श्वासोश्वासांवर लक्ष घालतो. या गोष्टीची माणसाला गरज आहे. म्हणून त्याचं अल्टरनेटिव्ह हे होऊ शकतं, फक्त ते त्या लेवलची प्रॅक्टिस केल्या गेली तर. कुठलेही सिंथेटिक ड्रग तुम्हाला खूप जास्त हॅपी करणार. म्हणजे योगाने जर तुम्हाला 100 रुपयाचा आनंद मिळत असेल तर त्या ड्रग्सने तुम्हाला 10,000चा मिळतो. त्याच्याशी मॅचच नाही करू शकत. म्हणून तो पहिला स्टिम्युलस थांबवणं हाच आपलं काम. कारण तो आनंद आयुष्यभर नाही विसरणार आहे आपण. म्हणून ते योगा जे आहे ते तुम्हाला योगा, मेडिटेशन, खेळ, स्पोर्ट्स, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. जिम आहे, रनिंग आहे, सायकलिंग आहे. परत त्यांनी जे म्हटलं याला जाणं, वारीला जाणे आहे. सगळ्यांमधून आनंद आहे. पण तो 100 ते 500 रुपये नाही. सिंथेटिक ड्रगचा जो आहे तो त्या लेवलचा. म्हणून त्याच्याशी मॅच नाही होऊ शकत. पण त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सतत राहणं तुमच्या मेंदूला अल्टर्ड स्टेट देऊन हॅपी करू शकतो. आहे अजून काही?
खोट रबर पेन्सिल नाही मला माहिती, मोठ्या नाही आहेत, पण एक ते व्हाईटनर म्हणून एक प्रकार आहे, तो तुम्हाला अल्टर सेन्सोरियम देऊ शकतो. देतोच राहणार ते काहीतरी कॅरी बॅग मध्ये जमा करून त्याला स्निक करतात, कॅरी होतं, तो पण यातलाच प्रकार आहे. पण हे जे ड्रग आहेत ना, हे सायकोडेलिक ड्रग्स आहेत. सायकोडेलिक, सायकोट्रॉपिक दोन ड्रग असतात. सायकोडेलिक म्हणजे तुमच्या पूर्ण बिहेवियरवर काम करतात. ते तुम्ही घेऊन तुमचं बिहेवियर नाही बदलत, हे तुमचं बिहेवियरच अल्टर करून टाकतात. त्याच्यात 3 मेन ड्रग्स आहेत. LSD नावाने एक ड्रग आहे, एक हा, आणि एक सायलोबिन म्हणून असे 3 ड्रग्स आहेत जे मेजरली या कॅटेगरीत आहे. तो पण आहे, तुम्ही जे म्हणता तो वेगळ्या कॅटेगरीत. त्यामध्ये आपण मला एक संभाजीनगर एक घटना झाली, त्यासाठी 14 गटाला मुलगा एक घेतलो, त्यामध्ये पूर्ण असं वेळसाच करतो. तर आता जे मुलं घेतात ते कोण इंग्रेस आहे का सतत पूर्ण कमी निघते, त्यामध्ये पूर्ण चालू निश्चितच इंजुरस आहे. हे स्टिम्युलंट ड्रग बद्दल बोलतोय. स्टिम्युलंट ते जसा तो ड्रग, जसा हा प्रकार मी सांगितलं सायकोडेलिक, तसा एक स्टिम्युलंट ड्रग म्हणून प्रकार. स्टिम्युलंट काय करतात, तुमच्या ब्रेनला तात्पुरतं हायपर ऍक्टिव्ह करतात. चहा, कॉफी, प्री वर्कआउट्स हे त्यातले प्रकार, कॅफिन हे सगळे त्यातले प्रकार आहेत, ते तुम्हाला स्टिम्युलेट करू शकतात. पण स्टिम्युलेशन, कुठल्याही गोष्टीचं स्टिम्युलेशन तुमचा हार्ट रेट वाढवणार आहे, तुमचा ब्लड प्रेशर वाढवणार आहे. तेवढी तुमच्या शरीराची ताकद असेल तिथपर्यंत तुम्ही ते सहन करू शकाल. नसेल तर हेच स्टिम्युलंट तुमच्या मृत्यूचं कारण होऊ शकतं. असं घडलं आहे, जे तुम्ही संभाजीनगरची घटना म्हणता तेच आहे की त्याच्यात इतकं जास्त स्टिम्युलंट घेतलं गेलं की त्याचा शरीरात ऑलरेडी आपण ते स्टिम्युलंट घेऊन हायपर ॲक्टिव्ह करणारे, हार्ट रेट वाढवणारे, ब्लड प्रेशर वाढवणार, त्याच्यात आपण अशी ॲक्टिव्हिटी करणारे जी अजून ते इन्हान्स करते, त्याच्यामुळं ते डेंजरस. म्हणून ते प्री वर्कआउट्स आणि ते अवॉइड करायला पाहिजे किंवा कंट्रोल आणि सायंटिफिकली घेतले. काय दिसते ते घेतल्यानंतर काय दिसणार नाही. काय होणार आहे, त्याच्या वागण्यात बदल होणार. बाजूचा माणूस घेतोय का नाही जर हे समजायचं असेल तर तो तुमच्यासोबत कालपर्यंत भांडत पण होता, चांगला पण राहत होता, कधी काही घरून आलं तर देत पण होता, म्हणजे काही घर शेअरिंग टाईपची टेंडन्सी होती ना, आज अचानक बदलला आहे. हे जे बिहेवियर चेंजेस आहेत ना, हे पकडण्यात जाते. इथे जे जितके पॅरेंट्स आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की ह्याच्यात जे मुलांची बदल झालेली ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे मुलांचं वागण्यातली जी बदल आहे हे पकडायचे आहे तुम्हाला. त्यांच्या फायनान्सिसवर विशेष लक्ष घालायचं आहे तुम्हाला. अचानक पैसे जास्त मागतोय का, अचानक असं काही करतोय का जे अनयुज्युअल आहे, जे पहिले नव्हता करत. वागण्यात खूप जास्त इम्पथी, म्हणजे खूपच आदराने वागून राहिला अचानक, किंवा खूपच चिडचिड करून राहिला, असं काही झालं आहे का, तो कोणाच्या संगतीत राहतोय, कोण त्याच्या आजूबाजूला आहे, तो ट्युशनला वेळेवर जातो का नाही, याच्यावर खूप विजिलंट व्हायची गरज आहे. कारण लक्षात घ्या, इतके वर्ष आपण गावात कोणी ना कोणी दारू पिताना पाहिलंय. तो येतो, गोंधळ घालतो, त्याच्याकडे सगळा समाज बघतो, ठरवतो लहान मुलगा मी ह्याच्यासारखा नाही वागणार. तुम्हाला कित्येक लोक आठवत असतील की ज्यांचे वडील खूप दारू प्यायचे पण पोरांनी कधी हात पण नाही लावला. कारण की ह्यानी होणारे तमाशे जे होतात असायचे, ज्याने होणारे जे भांडणतंटे असायचे ना, लोकांना ते रेझिस्टन्स आणून द्यायचे. पण ह्या ड्रग्ससोबत काय होतंय माहिती आहे का, हा घेतल्यावर लोक इम्पथाईज होत आहेत. इम्पथाईज म्हणजे माझं ज्याच्याबद्दल राग आहे, द्वेष आहे, त्याच्यासोबत पण मी इतका चांगला वागायला लागतोय अचानक की तो पकडल्या जाणं कठीण आहे इमिजिएटली. पण ही बदललेली बिहेवियर पकडल्या जाऊ शकतात. तो अचानक चांगला वागायला लागलाय पोरगा तुमच्या घरात, तर तुम्हाला आनंद होतो ना, पण त्याच्या मागचं काही कारण आहे का, हे संशयाने पाहणं आज आवश्यक आहे. अशी वेळ आली आहे आपल्याला. तर मला हे म्हणायचं आहे, कलर ह्या ड्रग्सचा वास येतो, जसं दारू या बाकीच्या गोष्टींमध्ये गांजा, याच्यामध्ये जो वास येतो ना, याच्यात येतो ते कलरलेस आहे, ते ओडरलेस आहे, आणि ते घेतल्यानंतर फक्त एकच गोष्ट बदलते ती म्हणजे बिहेवियर.
ते सेन्स करणं जास्त महत्त्वाचं आहे कलर आणि ॲक्टिव्हिटीपेक्षा. प्री-वर्कआउटचा विषय निघाला. प्री-वर्कआउट त्याच्यामुळे घेतात. तर मला सरांना विचारायचं असं की पोलीस प्रशासनात असं काही प्रोव्हिजन्स आहेत का? प्री-वर्कआउट आपण रोखू शकतो असं काय आहे का? प्री-वर्कआउट हां, कशाचं? ज्यामध्ये जिममध्ये प्री-वर्कआउट वगैरे घेतात तो प्री-वर्कआउटचाच प्रकार आहे सरांनी सांगितलं. प्री वर्कआउट म्हणजे कॅफीन आणि क्रिएटिन आहे त्याचं असं काही कॉम्बिनेशन. प्रोव्हिजन आहे का की पोलीस प्रशासन त्याच्यावर मर्यादा आणू शकतो? दुसरी त्याच्यामध्ये आहे ना, ते फूड एंट्रन्स जे अप्रूव्ह असते याच्यामध्ये ना जे स्टीम म्हणा हे म्हणा कसं झालंय, जे अन्न औषध प्रशासनाचे त्यांनी कुठल्या ना कुठल्या अटीशर्तीवरती परमिशन घेतलेली असते. आणि जसं अफूसारखा जो प्रकार आहे ते औषध म्हणून मेडिकली ट्रीट केलं जातं. आज पण बरेचसे जे कोडिनसारखं आहे, कोरेक्स आहे ते खोकल्याच्या औषधांमध्ये. मी त्यासाठीच मेडिकल असोसिएशन मेडिकल टीम जे असते इथं बोलवायचं कारण तेच आहे की ते विदाउट प्रिस्क्रिप्शन हे औषधं दिली नाहीत. आणि ते जर मुलांनी जास्त घेतले शाळेमध्ये शालेय शिस्तपालन कमिटी जे आम्ही त्यासाठीच आम्ही तो एक आपला सेकंड फेज आहे की शाळेतल्या शिस्तपालन कमिटीने काय चेक केलं पाहिजे. जसं जिममध्ये आहे पण ते अप्रूव्ड आहे, जशी काही औषधं अप्रूव्ड आहेत तसे ते पण अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळं ते कायद्याच्या कचाट्यात किंवा कक्षेत आणण्यास शक्य नाही आहे. परंतु ते जर जास्त घेतलं कोणी तर ते ड्रग अब्यूज होते. सध्या त्याला ॲज सच कायदा नाही आहे, कारण ते ड्रग अब्यूजमध्ये पूर्णपणे मोडत नाही. कारण त्याचा एक सर्विंग जो आहे तो न अडिक्टिव्ह आहे न त्याच्यावर डिपेंडन्सवाला आहे. म्हणून अजून त्याला स्टिम्युलंट्सला त्याच्यात घेतलेलं नाही आहे. बट स्टिम्युलंट्स हे अवॉइड का केले पाहिजे मी मगाशी ओके. आहे काही प्रश्न? करू मी हँडओव्हर? अजूनही काही प्रश्न असतील तर मी माझा नंबर शेअर करतो. कुणाला कधीही वाटलं तर मी जर नाही उचलला फोन तर मी 15 मिनिटात फोन करतो दादा. जेवणात जे ॲपिटाईट कमी होतं दादा, ॲपिटाईट कमी होणं म्हणजे भूक कमी लागणे, झोप अवेळी झोपणे, बिहेवियरमधले बदल ह्या गोष्टी जास्त होतात. कधी कधी आता जसं गांजा वेगवेगळं आहे. जसं गांजा जर घेणारा असेल तर त्याचं ॲपिटाईट वाढतं सुरुवातीला, आणि जर ड्रग अडिक्ट आहे तर त्याचं ॲपिटाईट कमी होतं. तर त्याच्या फिजिकॅलिटीत पण फरक पडतो. ॲपिटाईट पण कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड ऑन ड्रग कोणता घेतो. हॉस्पिटलला न्यायच्या आधी काही प्रथमोपचार आहेत का हा प्रश्न आहे. हॉस्पिटलला म्हणजे जर एखादा ड्रग अडिक्ट आहे का इंटॉक्सिकेटेड म्हणजे एखादा जर व्यक्तीला ओव्हरडोस झालाय तर याचा अर्थ असा आहे की तो मागच्या 2-3 दिवसापासून MD बद्दल बोलतोय. प्रत्येक ड्रगचा वेगवेगळा असू शकतो. तर MD ड्रग जर समजा एखाद्याला ओव्हरडोस झाला त्याचा अर्थ तो मागचे 2-3 दिवस झोपला नाहीये, हार्ट रेट वाढलेला आहे, BP वाढलेला आहे, रेस्टलेस आहे आणि अँशियस आहे, म्हणजे चिंतावृत्त आहे. अशा व्यक्तीला हॉस्पिटलाइज करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. इमिजिएटली त्याला जर दुसरे काही औषधं देण्यात आले, अजून काही औषधं देण्यात आली तर त्याचे वेगळे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर मला असं वाटतं की प्रथमोपचारपेक्षा त्याला हॉस्पिटलाइज करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहू शकतं त्यावेळेस. कारण त्याला मिळालेली 24 ते 48 तासाची रेस्ट झोप ही त्याला परत रिस्टोअर करू शकते. धन्यवाद सर, अतिशय